हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आज आपण सरळ सोप्या आणि एकदम साध्या पद्धतीने घरात असलेल्या फ्रूट्सपासून आज आपण फ्रूट सलाद बनवूयात। तर फ्रूट सलाडसाठी मी इथे स्ट्रॉबेरी घेतलेली आहे, त्याच्यानंतर पेरू घेतलेला आहे, डाळिंब घेतलेला आहे, पपई घेतलेली आहे आणि 2 केळी घेतलेली आहेत। आपल्या घरात जेवढे फ्रूट्स अवेलेबल असतील तेवढे आपण यामध्ये टाकू शकतो। माझ्याकडे हे एवढे फ्रूट्स अवेलेबल होते म्हणून मी एवढेच घेतलेले आहेत। सो आपण एकदम साध्या आणि सरळ सोप्या पद्धतीने आपण आज फ्रूट सलाद बनवणार आहोत। चला तर मग रेसिपी सुरू करूयात। तर सगळ्यात आधी मी हे कट करून घेते बारीक। या ठिकाणी मी इथे हे सगळे फ्रूट्स बारीक करून घेतलेले आहेत। आता गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी इथे अर्धा कप दूध घेतलेलं आहे, ते टाकून देऊयात। थोडंसं दूध साईडला काढते आहे कारण की त्यामध्ये आपल्याला कस्टर्ड मिक्स करायचं आहे। आता इथे मी हे दूध गरम करायसाठी ठेवलेलं आहे, त्याला एक उकळी येऊन देऊयात आपण। त्यानंतर इथे मी कस्टर्ड घेत आहे। आता इथे मी व्हॅनिला फ्लेवरचा कस्टर्ड घेतलेला आहे, 1 चम्मच कस्टर्ड घेतलेला आहे। यामध्ये अजून थोडंसं घेत आहे, तुम्ही बघू शकता। असं म्हणजे मी 1.5 चम्मच इथे कस्टर्ड घेतलेला आहे। व्हॅनिला फ्लेवरचा आहे, तुम्हाला जो फ्लेवर अवेलेबल असेल तुमच्याकडे ते तुम्ही घेऊ शकता। आणि आता याला थोडंसं मिक्स करून घेऊयात। बघू शकता हे याला उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बारीक करूयात आणि जे कस्टर्ड दुधात मिक्स केलेलं आहे ते त्यामध्ये टाकून देऊयात। आपण थोडंसं पाणी ॲड करूयात। आता 1 मिनिट याला आपण थोडंसं घट होईपर्यंत गॅसवरतीच ठेवूयात। गॅस बारीक करायचा आहे, गॅस फुल नाही करायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे साखर घेऊ शकता। मी इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। जेवढं गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही साखर ॲड करू शकता। तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे ॲड करू शकता, पण माझ्याकडे ते नाही आहेत त्यामुळे मी इथे फ्रूट्स घेतलेले आहेत। सो साखर यामध्ये बारीक होत आहे। हे 1 ते 2 मिनटं बारीक गॅसवरतीच ठेवायचं आहे, गॅस मोठा करायचा नाही आहे। एकदम साध्या सरळ आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरीच आपण हे फ्रूट सलाद तयार करू शकतो। जेवढे फ्रूट्स आहेत तेवढेच यूज करून आपण हे फ्रूट सलाद तयार करून घेऊयात। बघू शकता आता हे थोडंसं घट झालेलं आहे, अशा प्रकारे हे थोडंसं घट करायचं आहे। आता आपण यामध्ये जे कट केलेले फ्रूट्स आहेत ते टाकून देऊयात। फ्रूट्स ॲड केलेले आहेत, त्यामध्ये आपण हे फ्रूट्स आता हे थोडंसं थंड होण्यासाठी आपण हे बाजूला ठेवून देऊयात। एक 5 ते 7 मिनिटात हे पूर्ण थंड होऊन जाईल। सो बघू शकता तुम्ही आपलं घरच्या घरी अगदी कमी साहित्यात तयार झालेला आहे फ्रूट सलाद। सो थँक्यू।